ही आहे तुमची टीचिंग स्किल, बरोबर. आवाज नाही आला तर तुम्ही ऑडिओ चालू करून मला सांगू शकता, बरं. ही आहे तुमची टीचिंग स्किल. याच्यामध्ये बघा, फंडामेंटल्स ऑफ डेटा स्ट्रक्चर आहे. त्याचा कोर्स कोड आहे 210242. स्क्रीन दिसते का सर्वांना? कुणीतरी ऑडिओ चालू करून मला सांगा, स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, ठीक आहे. तर सब्जेक्ट आहे तुमचा फंडामेंटल्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, बरोबर. 210242 हा आहे तुमचा कोर्स कोड. आता वीकली FDS साठी आहे 3 लेक्चर्स पर वीक, 3 लेक्चर पर वीक. त्यासाठी तुम्हाला मिड सेम एक्झाम आहे, त्यावर आपण म्हणतो इन सेम एक्झाम. ओके, 30 मार्क्सची इन सेम एक्झाम आहे. देन 70 मार्क्स युअर एंड सेम एक्झाम. टोटल 100 मार्क्स, 3 लेक्चर्स पर वीक. ओके, तर मग आपण स्टार्ट करू सिलेबस. हा आहे तुमचा फंडामेंटल्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, बरोबर. 30 मार्क्स इन सेम एक्झाम अँड 70 मार्क्स एंड सेमिस्टर एक्झाम, हॅविंग 3 hours per week. Okay, then your first unit is introduction to algorithm and data structure. In this unit, you have to study what is exact algorithm, what is data structure, what are the different types of data structures, what are the different types of uh, asymptotic notations, what are the different types of algorithms, what are the different types of complexities. In this unit, you have to study various strategies of algorithm, that is divide and conquer strategy and greedy strategy. All these topics we have to cover in this unit, that is introduction to algorithm and data structure. Then we have second unit, that is linear data structure using sequential organization. That is linear data structure using sequential organization. We have 7 hours for this second unit. Okay. Then in this unit we have to study concept of sequential organization. What is sequential organization? In sequential organization, we have to study what is array, types of array, what is abstract data type, what are the different operations we can perform on array, then storage representation and their address calculation using array, then what is single variable polynomial, then its representation, then different types of polynomial representations, then sparse matrix. This is the important topic. We have 2 practicals on sparse matrix. Okay. Then what are the different types of matrices? That is transpose of matrix, then simple and fast transpose, time and space trade-off. These are the various concepts under sparse matrix. Then third unit that is searching and sorting. आता ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ऑलरेडी, जे फर्स्ट इयर मधून आले त्यांना बऱ्यापैकी कन्सेप्ट माहीत नाही आहे त्या, आणि जे डिप्लोमा होल्डर जे आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या कन्सेप्ट माहीत आहेत, बरोबर. याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे? सर्चिंग अँड सॉर्टिंग. आता व्हॉट इज सर्चिंग अँड इट्स टाइप्स? लिनियर सर्च, बायनरी सर्च, फिबोनाची सर्च. ओके, हे जे आहेत इंडेक्स, सिक्वेन्शियल सर्च, हे ऑल टाइप्स ऑफ सर्चिंग आपण काय मध्ये कशामध्ये सर्च स्टडी करणार आहे? सर्चिंग टॉपिक मध्ये. देन सॉर्टिंगचे टाइप्स, व्हॉट इज
mean by sorting, its type, then which are the various complexities of these sortings, then ऑल सॉर्टिंग मेथड्स अँड देअर कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे काय, कोणत्या सॉर्टिंगची कॉम्प्लेक्सिटी किती आहे, म्हणजे कोणते नोटेशन्स यूज करून आपण ते डिनोट करतो. बरोबर, हे सगळं आपण कशामध्ये बघणार आहे, सर्चिंग आणि सॉर्टिंग मध्ये. आणि हे जे 3 युनिट आहेत कोणते, फर्स्ट आहे बघा तुमचा इंट्रोडक्शन टू अल्गोरिदम अँड डेटा स्ट्रक्चर, देन लिनियर डेटा स्ट्रक्चर युजिंग सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन. सिक्वेन्शियल म्हटलं तुमच्या डोक्यात लगेच क्लिक व्हायला पाहिजे अरे, बरोबर. देन मॅट्रिक्स, देन सर्चिंग म्हणल्यावर सर्चिंग, व्हॉट इज सर्चिंग अँड लगेच सर्चिंगचे टाइप्स. देन सॉर्टिंग म्हणजे काय, आता हे सगळं सिंपल गोष्टी आहेत, डिप्लोमा होल्डर्सला बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. प्रॉब्लेम फक्त आहे कोणाचा, आपले फर्स्ट इयर मुलांना, तर ते त्यांना पण समजून द्यायला. हे जे 3 युनिट आहेत हे असणार तुमच्या इन सेम एक्झाम. बरोबर, म्हणजे काय, तुमची मिड सेम एक्झाम जी आहे हे बघा इथं मेन्शन केलंय, मिड सेम एक्झाम फॉर 30 मार्क्स. हे 3 जे युनिट आहेत ते असतात तुमच्या या एक्झामसाठी. बरोबर, 30 मार्क्ससाठी. नंतर 4th युनिट आहे बघा आपला लिंक लिस्ट. त्याच्यामध्ये काय बघणार आधी आपण, व्हॉट इज स्टॅटिक अँड डायनॅमिक मेमरी अलोकेशन. आता हा पार्ट काय आहे, बेसिक पार्ट आहे कशाचा, मेमरी अलोकेशन लिंक लिस्टचा. बरोबर, मग देन आपण काय स्टडी करणार, व्हॉट इज लिंक लिस्ट, ते रिप्रेझेंट कसं करतो आपण लिंक लिस्ट. ते नंतर टाइप्स ऑफ लिंक लिस्ट, त्यामध्ये आहे सिंगल लिंक लिस्ट, डबल लिंक लिस्ट अँड सर्क्युलर लिंक लिस्ट. बरोबर, देन पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन ऑफ लिंक लिस्ट. बरोबर, देन ऑपरेशन्स कोणकोणते परफॉर्म करतो आपण लिंक लिस्ट वरती, फॉर एक्झाम्पल क्रिएट, ट्रॅव्हर्स, सर्च, इन्सर्ट, डिलीट, सॉर्ट, कॉन्कॅटेनेट. ओके, देन व्हॉट इज जनरलाइज्ड लिंक लिस्ट. ओके, देन रिप्रेझेंटेशन ऑफ पॉलिनॉमियल युजिंग जनरलाइज्ड लिंक लिस्ट. हे बघा, हे सगळे टॉपिक आपण 4th युनिट मध्ये स्टडी करणार. बरोबर, लिंक लिस्ट मध्ये. देन 5th युनिट स्टॅक. व्हॉट इज स्टॅक. आता स्टॅक ॲज अन ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप ते स्टडी करणार. बरोबर, देन रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक युजिंग सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन. म्हणजे सिक्वेन्शियल म्हणजे काय, अरे. बरोबर, देन स्टॅकचे ऑपरेशन्स, कोणते ऑपरेशन्स आहेत, पुश, पॉप. ओके, देन मल्टिपल स्टॅक म्हणजे काय, देन ॲप्लिकेशन्स ऑफ स्टॅक. ओके, देन इव्हॅल्युएशन अँड कन्व्हर्जन, पॉलिश नोटेशन अँड एक्सप्रेशन कन्व्हर्जन, नीड फॉर प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स. असे टाइप्स ऑफ एक्सप्रेशन पण आपण तेव्हा स्टडी करू. बरोबर, देन लिंक्ड स्टॅक अँड इट्स ऑपरेशन्स. ओके, देन सेकंड पार्ट आहे तुमच्या स्टॅकमध्ये रिकर्शन. आता रिकर्शन तुम्ही बघा आधीपासून स्टडी करताय, फर्स्ट इयर मुलांचा पण झालेला असेल रिकर्शन कन्सेप्ट, त्याचं एक्झाम्पल, व्हॉट इज टेल अँड ट्री, बॅक ट्रॅकिंग अल्गोरिदम स्ट्रॅटेजी, यूज ऑफ स्टॅक इन बॅक ट्रॅकिंग. हे सगळं आपण स्टॅकमध्ये स्टडी करणार. बरोबर, आणि देन लास्ट युनिट तुमचा क्यू. सेम स्टॅक काय आपण त्याच्यामध्ये व्हॉट इज क्यू, देन त्याचे रिप्रेझेंटेशन, देन त्याचे ऑपरेशन्स, त्याचे टाइप्स, हे सगळं आपण कसं स्टडी करणार क्यू मध्ये. मग नंतर लास्ट तुमचे असणार एंड सेम एक्झाम. बरोबर, आता एंड सेम एक्झामला काय असतं, जे तुमचे लास्टचे 3 युनिट आहेत कोणते, 4th, 5th आणि 6th युनिट. आता याच्यावरती तुम्हाला काय असणार आहे, 50 मार्क्सचे क्वेश्चन असणार. किती मार्क्सचे, 50 मार्क्सचे क्वेश्चन. हे बघा, आता मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सांगतो. याच्यामध्ये बघा तुमचे 3 युनिटला काय असणार आहे, पहिले 3 युनिटसाठी 30 मार्क्स. बरोबर, देन लास्टचे एक्झाम असणार आहे तुमची एंड सेमिस्टर एक्झाम म्हणतो आपण तिला, ती असते 70 मार्क्सची. बरोबर, ह्या एंड सेमिस्टर एक्झामसाठी तुमचे जे लास्टचे जे 3 युनिट्स आहेत ते असतात तुमचे 50 मार्क्ससाठी. बरोबर, आणि जे आधीचे 3 युनिट आहेत ज्यावरती तुमची ऑलरेडी इन सेम एक्झाम झालेली आहे त्याचे असतात फक्त 20 मार्क्स. बरोबर, म्हणजे 20 मार्क्सचे क्वेश्चन पडतात पहिल्या 3 युनिटवर,
आणि 50 मार्क्सचे क्वेश्चन पडतात लास्ट 3 युनिट्सवर. बरोबर, ही आहे तुमची पूर्ण स्कीम. म्हणजे हे प्रत्येक सब्जेक्टला लागू होते. बरोबर, म्हणजे 70-30 हा पॅटर्न आहे. याआधी काय होतं, ऑनलाईन एक्झाम होती. बरोबर, सेकंड इयरला ऑनलाईन एक्झाम होती. आता काय आहे, इन सेम एक्झाम. ऑनलाईन एक्झाम होती 50 मार्क्सची आणि एंड सेमिस्टर असायची 50 मार्क्सची. पण आता पॅटर्न चेंज झालाय, 2019 पॅटर्न आहे हा. आधी कोणता होता, 2015 पॅटर्न, 2015 कोर्स होता, आता 19 कोर्स आहे. बरोबर, हा आहे तुमचा 70-30 पॅटर्न, तो होता 50-50 पॅटर्न. बरोबर, आता इथं बघा कोर्समध्ये दिले तुम्हाला प्री रिक्वेस्ट कोर्सेस म्हणजे काय, कंपेनियन कोर्स म्हणजे काय, हे तुम्ही काय केलेलं आहे, ऑलरेडी स्टडी केलेला आहे असा अर्थ होतो त्याचा. प्री रिक्वेस्ट म्हणजे हा PPS सब्जेक्ट तुम्ही स्टडी केलेला आहे फर्स्ट इयरला. बरोबर, कंपेनियन कोर्स म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर लॅबोरेटरी. आता याच्यामध्ये काय असणार, तुम्हाला इक्विव्हॅलंट तुमचे प्रॅक्टिकल्स करायचे तुम्हाला. बरोबर, म्हणजे हा तुमचा याची लॅब आहे बघा, फंडामेंटल ऑफ डेटा स्ट्रक्चरची लॅब, डेटा स्ट्रक्चर्स अँड सॉरी डेटा स्ट्रक्चर लॅबोरेटरी. इथं बघा सिलेबस पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथं फंडामेंटल्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. बरोबर, त्याचं प्रॅक्टिकल कोणतं आहे, डेटा स्ट्रक्चर्स लॅबोरेटरी. त्याला किती आहे, वीकली 4 आवर्स म्हणजे 2 प्रॅक्टिकल, 2 आवर्सचे. बरोबर, मग याला टर्म ऑफ आहे तुमचा 25 मार्क्स, प्रॅक्टिकल आहे 50 मार्क्स. बरोबर, टोटल झाले 75 मार्क्स. बरोबर, ओके, हे आहे तुमचा पूर्ण सिलेबस. आता नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय सुरू करणार, तुमचा ऍक्च्युअल सिलेबस. तुम्हाला आता हे समजलं तुमचं स्कीम. ओके, काही प्रॉब्लेम कोणाला? कसा असतो पॅटर्न वगैरे कळलं तुम्हाला?